नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि हा खास व्हिडिओ जो आहे, ज्या मराठी लोकांच्या मोटर कॅब आहेत त्यांनी हा व्हिडिओ जरूर आणि पूर्ण ऐका. आता ओला कोला करून हे मॅटर आता वरतीच आलेलं आहे. आता तुमच्या गाडींची चौकशी होणार. पर्यटक परवाने त्या गाड्या स्थानिक धंदा करू शकतात का? ओला कोला तर बेकायदेशीरच आहे आणि तुम्हाला स्थानिक धंदाच करता येत नाही. शिवाय तुम्ही खोटी कागदपत्र दिलेत आरटीओ मध्ये टुरिस्ट कंपनी आहे म्हणून. हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. आणि प्रवासी वाहतुकीचं वाहन चालवताना तुम्हाला प्रवासी वाहतुकीचा बिल्ला लागतो, हे बी लक्षात ठेवा. तुम्ही बंद केला, बंद पुकारला, अरे बाबांनो, जे कायद्यातच आहे त्यानंच चालायचं असतं. तुम्हाला कोणी सांगितलं होतं पर्यटक परवान्याच्या गाड्या घ्या म्हणून? आता ओला कोला हा कमिशन एजंट आहे. आता असं करीत हे आपली मराठी लोक एकत्र करून हेच ॲप काढतील आणि हेच ओला कोलावाले बनतील. बघा आता काय लोक एकत्र झालेत, कुणाचं काय पडलेलं नाही. शासन काय त्यांना भाडं ठरवून देणार नाही, हे बी लक्षात ठेवा. आणि पर्यटक परवान्याला तर ते पर्यटक करणारी व्यक्ती आणि तो गाडीचा मालक यांनी भाडं ठरवायचं असतं. तुम्हाला नियम माहिती आहे का? काय मुंबईतल्या ज्या पर्यटक परवान्याच्या गाड्या आहेत, तुम्ही म्हणता आमच्या मोटर कॅब, हे गोंडस नाव आहे हो. अहो 6 सीटच्या आतली गाडी प्रवासी वाहतुकी देते, तिला मोटर कॅबच म्हणतात. रिक्षाला बी मोटर कॅब म्हणतात. पण रिक्षा आणि काळी पिवळी टॅक्सीला मीटर दिलं जातं आणि त्यासाठी भाडं ठरवलं जातं. आणि तो रिक्षावाला काय मीटरनं चालत नाही आणि ओला कोला भाडं कमी देतोय. हे मात्र तुम्ही ओला कोला तर बेकायदेशीर आहे. तो ऑटोमॅटिक हाटेल. आता सगळ्या बसना सुद्धा BST बसला समजा, ठाणा बसला, सगळ्या बसना, पुण्यातल्या बसना सुद्धा बसची संख्या वाढणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. ओला कोलाला जर धंदा करायचा असेल त्याला स्वतःची रेडिओ टॅक्सी म्हणून परमिट निलावाने घ्यावे लागतील आणि मग तो करू शकतो. तो कमिशन एजंट आहे. त्यानं ॲप काढलं तुम्ही त्याला जोडलं म्हणून सरकारचे बी काही करणार नाही. सरकार त्याला एवढंच काय देत आणेल, त्याच्यावर GSTच्या वगैरे धाडी टाकतील आणि त्याच्याकडं 2-4 करोड रुपये, 5-10 करोड रुपये, 600-500 करोड रुपये त्याला दंड मारतील. टॅक्स भरला नाहीच म्हणून एवढंच होणार आहे. पण गोरगरिबांचं कोण नसतं, हे मात्र लक्षात ठेवा. कायदे वेगळे आहेत आणि कायद्याप्रमाणे जर चालला तर मराठी मोटर कॅबवाल्यानं हा व्हिडिओ एकमेक मराठी मोटर कॅबवाल्याला शेअर करा. हवी तर तुम्ही रिक्षा टॅक्सीची परमिट चालू आहेत, परमिट काढा आणि काळी पिवळी टॅक्सी घ्या. राहिला प्रश्न परमिट बंद करायची का, हे प्रकरण आहे कोर्टाचं. मुख्यमंत्री सुद्धा काही करू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा.